हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. दिस इज भारत वावरे. विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IISc ह्या संस्थेविषयी माहिती घेणार आहोत. तर IISc म्हणजे काय, IISc मध्ये प्रवेश करण्यासाठी काय एलिजिबल क्रायटेरिया लागतं, फीस किती, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, IISc म्हणजे काय, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे IISc. ही संस्था बेंगलोर, कर्नाटक या ठिकाणी आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही संस्था आहे. आपल्या भारत देशामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये काम करणारी ही सगळ्यात मोठी अशी संस्था आहे आणि ती एकमेव अशी संस्था आहे की जी इंजिनिअरिंग, डिझायनिंग आणि मॅनेजमेंट क्षेत्रामधलं उच्च असं शिक्षण देणारी ही आपल्या देशातली संस्था आहे. आता ह्या संस्थेमध्ये जे विद्यार्थी शिकतात, डिग्री घेतात आणि डिग्री घेऊन बाहेर पडतात, तर ह्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या कंपन्या प्लेसमेंट देतात, तर बघा, प्लेसमेंट कुठले, ॲमेझॉन ही कंपनी देते, गूगल ही कंपनी देते, मायक्रोसॉफ्ट ही कंपनी देते आणि त्यानंतर हनीवेल ही कंपनी. ह्या सगळ्या प्रायव्हेट कंपनी आहेत. पण या व्यतिरिक्त DRDO म्हणजे काय, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ह्या दोन सरकारी संस्थेमध्ये सुद्धा ह्या स्टुडंटसाठी जॉब अवेलेबल असतात. आता ह्या स्टुडंटला ॲन्युअल पॅकेज किती मिळते, ज्याला आपण वार्षिक पगार म्हणतो, तो वार्षिक पगार असतो 7 लाख ते 16 लाखापर्यंत. आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर ह्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या संस्थेमध्ये लागतो त्यांना दरवर्षी 80,000 रुपये एवढी वार्षिक फी ही भरावी लागते. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? बघा, आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या संस्थेनं विद्यार्थ्यासाठी असा कुठला कोर्स आहे जो डिझायनिंग केलेला आहे, त्या कोर्सचं काय नाव आहे, तर बघा, त्या कोर्सचं नाव आहे BS रिसर्च UG. म्हणजे काय, बॅचलर ऑफ सायन्स UG अंडर ग्रॅज्युएट कोर्स. हा कोर्स 4 वर्षाचा आहे. 4 वर्षानंतर विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ सायन्स ही डिग्री मिळते. आणि विद्यार्थ्यांना असं वाटलं, काही विद्यार्थ्यांना जर असं वाटलं की नाही, ही बॅचलर डिग्रीच आहे, मला मास्टर डिग्री पाहिजे होती, तर परत आणखी 2 सेमिस्टर कंप्लीट करायचे, म्हणजे 1 वर्षाचं आणखी शिक्षण घ्यायचं आणि 5 वर्षाची MS मास्टर ऑफ सायन्स ही डिग्रीसुद्धा मिळू शकते. आता यानंतर आपण बघू, ह्या संस्थेमध्ये जर एंट्री करायची असेल तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, बघा, एलिजिबिलिटी
स्पेलिंग चुकलं जरा, ELIGIBILITY एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? तर बघा या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या संस्थेमध्ये जर एंट्री घ्यायची असेल तर दोन प्रकारचे मार्ग आहेत. एक IIT एक्झामद्वारे. IIT म्हणजे काय? सर ॲप्टिट्यूड टेस्ट. ही एक्झाम पास करून त्यानंतर दुसरं आहे JEE मेन्स. JEE ॲडव्हान्स आणि 3 नीट. JEE मेन्स पास असले तरी चालते, JEE ॲडव्हान्स पास केली तरी चालते आणि नीट ही एक्झाम पास म्हणजे 3 एक्झामपैकी कुठली जरी एक एक्झाम पास केली असेल तरी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या संस्थेमध्ये एंट्री करता येते. आता ही जी शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेबरोबर 12वीचे काही मार्क पण याच्यामध्ये ॲड असतात. आता 12वीमध्ये बघा 12वीमध्ये फिजिक्स आणि मॅथ हे 2 विषय कंपल्सरी असतात. त्यानंतर केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि व्होकेशनल सायन्स या कुठलाही एक विषय घेतला तरी चालते, एलिजिबल ठरते. ही झालं हे. तर आता याच्यामध्ये 12वीचे किती मार्क्स आवश्यक आहे? तर बघा ओपन किंवा जनरल कॅटेगरी कॅटेगरी स्टार स्टुडंटला 75% मार्कची अट आहे आणि SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 65% मार्कची अट आहे. ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या संस्थेमध्ये BS बॅचलर ऑफ सायन्स किंवा मास्टर ऑफ सायन्स ही डिग्री करायची असेल त्यांनी ह्या संस्थेच्या 2 वेबसाईट आहे, त्या 2 वेबसाईटवर अप्लिकेशन करायचं असते. वेबसाईट 1 https admission
.iisc.ac.in ही एक वेबसाईट आणि दुसरी वेबसाईट आहे https admission.in. ह्या दोन्ही वेबसाईटवर अप्लिकेशन करायचं असतं. त्यावेळेसच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या संस्थेमध्ये एंट्री करता येते. अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण हे चॅनल फक्त माझं नाही तुमचं सुद्धा आहे. धन्यवाद.